भूमिकेत आहे। राष्ट्रवादीनं निर्णय न बदलल्यास भाजप, शिवसेना आणि रिपाई असे एकत्रितपणे मुंबईत लढू असा इशाराच भाजपने दिलाय। दरम्यान मुंबईमध्ये महायुती म्हणून नव्हे तर युती म्हणून लढण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेने घेतलाय। मात्र या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नवाब मलिकांची पाठराखण केली आहे। नेतृत्व कुणाकडे द्यायचं याचा निर्णय पक्ष घेईल। आमच्या प्रवक्त्यांनी जी भूमिका मांडली तीच आमची भूमिका आहे असं म्हणत अजित पवारांनी एक प्रकारे नवाब मलिक यांची पाठराखण केली आहे। तर याच प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं आपण पाहूयात। नवाबभाईवरती झालेले आरोप आहेत, त्या आरोपाची चौकशी चालू आहे। कुठेही ते आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत। त्यामुळे वक्तव्य करत असताना त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावेत, ज्या वक्तव्यातून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही। तर माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना शासकीय